जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय सोलापुरात व्हावे असा आग्रह आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी धरला होता. त्यांच्या आग्रहामुळे हे कार्यालय सोलापुरात सुरू झाल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर येथील सिंचन भवनात संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, या कार्यालयामुळे सोलापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांच्या नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीला अधिक गती मिळून विकास कामे प्रभावीपणे मार्गी लागतील. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार उत्तम जानकर, आमदार सभादा नवताडे, आमदार अभिजित पाटील, महापौर विनायक कोंडल, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, कार्यकारिणी संचालक धुमाळ, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग सोलापूर चोपडे, अधीक्षक अभियंता वीरेंद्र खांडेकर, अधीक्षक अभियंता धीरज साळे तसेच कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.